नमस्कार. आज आपण विरकरवाडी तालुका मान जिल्हा सातारा येथे खिल्लार वळू पालक ज्यांच्याकडे चांगल्या ब्लड लाईनचे 4 खिल्लार खोंड आहेत, त्यापैकी 3 नैसर्गिक रेतनासाठी चालू आहेत, असे वळू मालक विरकर यांची मुलाखत घेण्यासाठी विरकरवाडी येथे आलेलो आहे. नमस्कार मालक. नमस्कार. आपलं नाव पत्ता सांगा. माझं नाव सुनील विलास विरकर. हां. विरकरवाडी, तालुका मान, जिल्हा सातारा. मोबाईल नंबर. मोबाईल नंबर 89 75 49 33 35. किती वर्षापासून आपण वळू क्षेत्रामध्ये काम करताय? वळू क्षेत्रामध्ये आम्ही परंपरापासून आमचे पहिल्यापासून बैल आहेत. म्हणजे वडिलोपार्जित पिढ्यानपिढ्या बैल आहेत. पिढ्यानपिढ्या आमच्याकडे बैल आहेत. याच्या आधी आपल्याकडे कुठला वळू नैसर्गिक रेतनासाठी होते? ह्याच्या अगोदर आमच्याकडे राजा म्हणून एक बैल होता, खरसुंडी यात्रेतून आणलेला. तो बैल होता. खरसुंडी यात्रेतून? खरसुंडी यात्रेतून राजा म्हणून बैल आणलेला तो होता. किती वर्ष नैसर्गिक रेतनासाठी तो वापरला? तो आम्ही 7 वर्षासाठी वापरला की. किती गाय भरवल्या? त्याच्याकडनं 1,500 गाय झाल्या होत्या. त्याची ब्लड लाईन वगैरे काय बघितली तर कुठल्या वंशावळीत नाही? तो जत साईडचा बैल होता. कुणाकडून घेतला होता? तो रावसाहेब मोरे त्यांच्याकडून घेतला होता आम्ही खरसुंडी यात्रेत. हा समोर जी बैल आहे हा किती दाते? तो आता सायदाती झालाय. सायदाते. कुठून घेतलेला हा? तो घरच्या गायचाच बैल आहे. घरच्या गायचाच आहे? घरच्या गायचाच आहे. कुठल्या ब्लड लाईनच्या वळू पासून झालेला आहे? तो आम्ही तो खरसुंडीतून राजा आणला, त्याचीच पैदास आहे. हो सोन्या घरच्या गायचाच आहे आमचा. तो जत भागातून आणला? जत भागातून राजा आणला तर त्याची पैदास आहे. घरच्याच गायचा बैल आहे. पाहू शकता बऱ्यापैकी डालगावचे जे लिमकर मेत्रे आहेत त्यांचा जो सोन्या होता, डालगाव सोन्या, बऱ्यापैकी त्याच्यासारखी शरीरयष्टी आणि चेहरेपट्टी आहे. आणि असाच रड्डे रावसाहेब कोकरे यांच्याकडे असाच वळू आहे. पाहू शकता. किती गाय भरवल्या याच्यापासून आता? ह्या बैलापासून जवळपास 2 ते 2.5 हजार आता गायी झाल्या त्याच्या. 2 ते 2.5 हजार. एक गाय भरवाय किती घेताय? एक गाय भरायला आम्ही 1000 रुपये घेतोय. 1000 रुपये? घरपोच सेवा देताय की इथे यावं लागते? घरी आलं की 1000 रुपये घेतोय आणि घरपोच सेवेत पण आहे. किती किलोमीटर पर्यंत घरपोच सेवा देताय? आम्ही 100 किलोमीटर पर्यंत देतोय. 100 किलोमीटर पर्यंत देताय? 100 किलोमीटर पर्यंत घरपोच सेवा देतोय. तिथे गेल्यानंतर जे काय 1000 रुपये फी आणि वाहनाचं भाडं, गाडीचं भाडं काय अंतरावर होईल ते देतोय. किलोमीटर प्रमाणे द्यावं लागतं. गाडी कोणती असते? गाडी आपली पिकअपच आहे. पिकअप आहे. हा कोणत्या वळूची ब्लड लाईन आता? हा कुठून घेतला? हा मी सांगोल बाजारातून वासरू आणले. सांगोला बाजारातून? कुणाकडून घेतलेलं हे? ते हे जे व्यापारी होते नंदीश्वर बोशेचे. नंदेश्वर बोशे? त्या व्यापाऱ्याकडून घेतला. नंदेश्वर बोशेचे कोण होते? त्यांचं नाव काय मला माहित नाही. किती वय असताना घेतलेला? तो घेतला होता 9 महिन्याचा असताना. आता हा किती दात आहे? आता दात लावलाय त्याने. दात लावलाय? 1 महिना झाला त्याने दात लावलाय. गाय भरवाय चालू आहे का? गाय भरवाय चालू केला त्याला. किती गाय भरवल्या याच्याकडून आता? त्याच्याकडून आता 20 ते 25 गाय झाले ते. 20 ते 25 गाय. याची किती फी घेताय? त्याची पण 1000 रुपये घेतोय. 1000 रुपये घेताय. त्याच्यात काय आवडलं म्हणून तुम्ही घेतलेला हा बैल? कोसा किल्लार मध्ये आहे ना आपल्या ह्याच्यात बैल हा चालतोय. या भागात चालणारा कलर आहे? ह्या भागात चालणारा कलर आहे. बैलाचं माप पुऱ्या मापाचं, बैल देखना सगळा, सगळं बघून त्याचं अंग शरीर सगळं बघून घेतलेला तो. म्हणजे मसवड, दैवडी, आटपाडी, माळशिरस, सांगोला ह्या भागामध्ये चालणारा हा बैल घेतलेला. हा खोंड कुठून घेतलेला? हा खोंड आम्ही माळशिरस मधून घेतला. माळशिरस मधून? काय नाव आहे याचं? ह्याचं नाव सरजा आहे. किती वय असताना घेतला? ह्यो 6 महिन्याचा असताना वासरू आणलंय. 6 महिन्याचा असताना?
कुठून घेतलं माळशिरस मधून? हे शरद गाडवे म्हणून आहे ते पाहुणे, हम्म. त्यांच्याकडून हे वासरू आणलंय. त्याची वंशावळ काय विचारली का तुम्ही? वंशाळू तो आप्पासाहेब काळे बागाप्पा हा यांच्या सोन्याचा आहे. सोन्याचा पैदास आहे ह्यो. म्हणजे काळा मोहरा जो सोन्या आहे त्याची पैदास हा आहे. काळा मोहरा सोन्या आहे तो त्याचे पैदास. म्हणजे सेम वडिलाचा कलर घेतलाय, सेमच चेहरेपट्टी शरीर. सेमच वडिलाचा कलर घेतलाय. हा नैसर्गिक रेतनाल चालू आहे का? हा पण चालू आहे. किती गाय भरवली याच्यापासून? ह्याच्यापासून 30 ते 35 गाय झालीत. हम्म. त्याला पण आता 2 महिने झालं चालू केला त्याने, आता दात लावलाय. त्याने आता दात लावला. हा ह्याला पण 1000 रुपये फी घेतोय. ह्याच्यातून काय वाटलं म्हणून घेतला? म्हणजे स्वतः वासरू बघितलं होतं का दुसऱ्या मार्फत कळालं नाही, होतं? आम्ही स्वतःच जाऊन बघून घेऊन आलो त्याला. हम्म. दुसरी पण आपल्याकडे 2-3 बैल होती आणि हा. काळा बैल आम्हाला घ्यायचा होता म्हणून आम्ही ही वासरू चॉईस केलं. हा. काळा मोहरा बैल, देखना बैल. हम्म. ही म्हणून वासरू- हा घेतला. हा घेतला नंतर. हा खोंड कुठून घेतला? हा खोंड आम्ही मंगळवेढ्यातून आणलाय. मंगळवेढ्यातून आणला. हा. वय काय खोंडाचं? ह्या खोंडाचं 14 महिने पूर्ण झाले त्या. 14 महिने पूर्ण झाले. हा. हा कोणाकडून घेतला? हा कैलास लेंगरे म्हणून आहे ती रड्डे. रेड्डी. हम्म. त्यांच्याकडून आणला ह्याला. त्यांच्याकडून. हा. कुठल्या वळूची पैदास म्हणून घेतला हा? त्यांच्यापाशी काली बैल म्हणून आहे हा. कर्नाटक चॅम्पियन. हा. त्या बैलाची पैदास आहे. कर्नाटक चॅम्पियन काली बैलाची पैदास हा. म्हणून घेतलाय. हा. याच्यात काय आवडलं म्हणून घेतला तुम्ही? ह्या कोसा खिलार मध्ये मोडतोय हम्म. आणि बैल सगळ्याच गोष्टीने हातापायाला किंवा शरीर त्याचं हम्म. देखना ते सगळं बघून रूप घेतलं त्याचा. पाहू शकता, सुंदर आखीव रेखीव देखना, चपळ चलाक, गरम रक्ताचा चित्रा कोसा खिल्लार आहे आणि रेस क्षेत्रात चालणारा किंवा वळू क्षेत्रात एकदम देखणं रूप आहे. वडिलांसारखाच कालीसारखा सुंदर देखना चपळ चलाक खोंड आहे. आखीव रेखीव देखणं आहे आणि पायाला शेपटाला पाहू शकता गळवण कमी, वशिंड, चौकाला रुंद, शिंगाला बारीक, कानाला बारीक पातळ, डोळे मोठे बाहेर, नागपुडी सरळ. पाहू शकता सुंदर आखीव रेखीव देखणी, जाणकार माणसाकडून जाणकार पैदाशीची वंशावळीतून निवडून सुंदर आखीव रेखीव देखणी पैदास घेतलेले. हे वळू सांभाळत असताना किती खर्च येतो साधारणतः महिन्याचा, की काय खुराक देता ह्यांना? ह्यांना खुराक आता खपरी शेंगदाण्याची पेंट चालू आहे. आटा चालू आहे, बरडा चालू आहे. वली वैरण असते या मकाची, कडवळ असते या. साधारणतः एवढे बैल सांभाळाय किती खर्च येतात महिन्याला साधारणतः? महिन्याला ह्या बैलाला 10 ते 15 हजार रुपये खर्च येतोय. 10 ते 15 हजार रुपये खर्च येतो. खर्च येतोय. साधारणतः एक महिन्यात ह्या 3 बैलांकडे किती गायी येतात साधारणतः? ह्या बैलांकडं दिवसाला 3-4 गायी होते त्याच. 3-4 गायी दिवसाला होत्या होते 3 त्याच. बैलांकडे. घरी पण येतात, बाहेर पण असतोय, घरपोच सेवेत पण जातोय आम्ही. गाई बैलाकडे घेऊन येताना फोन करूनच आलं पाहिजे का कधी बी आलं तरी चालतं? कधी पण आलं सर चालतंय या. कधी पण आलं तरी कधी पण आलं चालतं. तर चालतंय या. बैल घरीच असतात. गाय माझा वारल्यानंतर साधारण किती तासानंतर वळूकडे आणली पाहिजे? गाय हिटवर आल्यानंतर 2 दिवस चालते या. आज हिटवर आली तर उद्यापर्यंत चालते या. म्हणजे आज हिटवर आली तर उद्या सकाळी आणलं की उद्या संध्याकाळपर्यंत आणली तरी चालते. म्हणजे चालतंय. 48 तास माझा 48 राहतो. तासपर्यंत माझं राहतो या. 48 तासापर्यंत भरली तर जमते या. पाहू शकता अशा प्रकारचे सुंदर आखीव रेखीव देखणे खिल्लार वळू आहेत. ज्यांना कोणाला नैसर्गिक रेतन करायचं असेल, सुंदर आखीव रेखीव देखणे पैदास करायचे असेल, त्यांनी आवर्जून मालकांशी संपर्क साधा. ग्रामीण भागामध्ये सुंदर आखीव रेखीव देखणे जातीवंत वंशावळीचे सुंदर मोठ्या मापाचे वळू आहेत, परंतु लोकांपर्यंत माहिती पोहोचत नाही किंवा लोकांना माहिती नाही. त्यामुळे लोकांना माहिती होत नाही. अशा प्रकारचे सुंदर आखीव रेखीव देखणे वळू आहेत.
ज्यांना कुणाला नैसर्गिक रेतन करायचं असेल त्यांनी आवर्जून मालकांशी संपर्क साधा. या घरी. यूट्यूब चॅनलवर मालकांनी त्यांचा मोबाईल नंबर, फोन नंबर पण दिलेला आहे. ज्यांना कुणाला पाहायचे असतील त्यांनी विरकरवाडी, मसवडपासून 2 ते 3 किलोमीटरवर विरकरवाडी आहे आणि विरकरवाडीतून देवापूर रोडला त्यांची वस्ती आहे. त्यांनी रोडला बॅनर लावलेला आहे, आवर्जून येऊन पाहू शकता. खात्री करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद मालक. वेळात वेळ काढून मुलाखत दिल्याबद्दल आभार आहे. धन्यवाद.